आज आपण बनवतोय तळलेल्या स्वादिष्ट असे मिरचीचे भजे। तर नमस्कार, मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत। काहीतरी नवीन खाण्याची इच्छा झाली किंवा पावसाळी दिवस आहेत, काहीतरी चटपट असं पाहिजे आणि भजे तर आपण नेहमीच बनवतो आणि तोंडी लावण्यासाठी सुद्धा हा मस्त असा पर्याय असू शकतो। तर चला मग मंजुषाच किचनमध्ये लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि तळलेले मस्त भजी बनवूया मिरचीचे। तर लेट्स गो। तर मिरचीचे भजी बनवण्यासाठी सर्वात आधी तर इथे मी लांब सडक ह्या मस्त अशा बाजारातून ताज्या मस्त मिरच्या आणलेल्या आहेत। तर ह्या खूप लांब सडक आहेत, आपल्या कढईमध्ये तळताना त्या पूर्ण अशा बसणार नाहीत, म्हणून मी इथे त्याचे 2 भाग करून घेत आहेत। तर ह्यामधून अशा चिरायच्या आणि मिरच्या आणल्यानंतर मी यांना स्वच्छ अशा धुतलेल्या आहेत आधी, आणि आता आपण त्याच्या 2 भाग केल्यानंतर यांना असं मधून असं कट करून घ्यायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि जर जी छोटी मिरची असली ना, ती अशी अख्खीची अख्खी राहू द्यायची। आणि ह्या मिरच्या इझिली बाजारामध्ये मिळून जातात आणि ह्या जास्त तिखट असत नाही, फिक्याच असतात ह्या मिरच्या। तर ह्या सर्व मिरच्या मी आता मधून असं कट करून घेते। इतक्या स्वादिष्ट अशा ह्या मिरच्या तयार होतात ना, मिरचीचे भजे आपण बनवतोय। तर आता आपण मधून कापल्यानंतर आता याच्यामध्ये मीठ भरायचं आहे, कारण एवढ्या स्वादिष्ट ह्या मिरच्या तयार होतात ना, तर आपण म्हणजे त्यांचा अजून तिखटपणा थोडासा कमी होऊन जातो असं मीठ भरल्याने, आणि त्याचा स्वाद जास्त वाढतो। तर आता सर्व मिरच्यांमध्ये मी असं थोडं थोडं असं मीठ भरून घेते। तुम्ही बघू शकता, ह्या प्रकारे असं मीठ भरून घ्यायचं सर्व मिरच्यांमध्ये। तर आता मी इथे एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मीठ आणि हळद। आणि मीठ खूप सांभाळून टाकायचं, कारण आपण मिरच्यांमध्ये आधी सुद्धा मीठ भरलेलं आहे, म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं व्यवस्थित अंदाजानुसार असं। आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं असं पाणी टाकून आपल्याला भिजवायचं आहे। आणि बेसन पीठ घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला किती मिरच्या बनवायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही बेसन पीठ घ्या। आणि आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, अगदी पातळ भिजवायचं नाही, कारण आपल्या मिरच्या त्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये आपण जी भिजवतोय त्याच्यामध्ये भिजल्या पाहिजे व्यवस्थित, आणि ते पीठ त्या मिरच्यांना असं लागलं पाहिजे। त्या अंदाजाने त्या पद्धतीने आपल्याला भिजवायचं आहे, जास्त पातळ भिजवायचं नाही। तर आता आपण इथे खाता सोडा आहे तर हा चिमूटभरच टाकायचा आणि परत आता मिक्स करून घ्यायचं। तर अजून तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता हे बघा, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशी मिरची पिठामध्ये भिजवायची आणि तिचं देठ असंच पकडायचं हातामध्ये आणि ह्या प्रकारे अशी भिजवायची तिला पिठामध्ये। तर मी एका साईडला कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल अगदी कडकडीतच तापवायचं आणि मग मिरच्याच्या मध्ये सोडायच्या, पण सांभाळून सोडायच्या। जी नेहमी स्वयंपाक बनवतात त्यांच्यासाठी हे अवघड नाही आहे, पण जे जरा नवीन आहे स्वयंपाकामध्ये त्यांनी थोडं सांभाळूनच तळायच्या मिरच्या। तर हे बघा, अगदी स्वादिष्ट अशा हे आपले मिरचीचे भजे तयार होतात। तुम्ही जेवणासोबत अगदी मस्त तोंडी लावण्यासाठी मस्त असा ही रेसिपी आहे। तर हे बघा, आपण आता हे मिरच्या अशा मस्त व्यवस्थित तळून घेऊ आणि त्यांना उलट पालट असं करायचं आणि व्यवस्थित अशा त्या तळल्या गेल्या पाहिजे ते बघायचं। आणि मस्त अशा मिरच्या लगेच तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। पावसाळी दिवसात तर खूप छान खाण्याची यांची मजाच काही वेगळी असते, कारण या फिक्या असतात, जास्त तिखट नसतात। आणि मिरचीचे भजे म्हटले तर अगदी स्वादिष्ट ही रेसिपी आहे। खरंच तुम्ही पण नक्कीच बनवून बघा, किती लगेच हे आपल्या तयार झालेले आहेत। अगदी तुम्ही ऐन वेळेवर सुद्धा ह्या मिरच्या बनवू शकतात। तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर हे बघा, छान रंग सुद्धा आलेला आहे आणि आपल्या तयार झालेला आहे मस्त आपल्या स्वादिष्ट अशा मिरचीचे भजे। तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा आणि भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच। तोपर्यंत बाय।